भाषा वापरताना अर्थाचा अनर्थ टाळण्यासाठी आवश्यक उपाय: योग्य अर्थाचे क्रियापद वापरणे, क्रियापदाशी संबंधित नामाला योग्य प्रत्यय जोडणे. उतार्यात निर्देश केलेले शब्दाच्या अर्थाचे दोन प्रकार: शब्दाचा मूळ अर्थ, मूळ अर्थाहून वेगळा रूढ झालेला अर्थ. भाषा वापरताना होणाऱ्या चुका टाळण्यासाठी उतार्यात सुचवलेले मार्ग: क्रियापदाशी संबंधित नामाला योग्य प्रत्यय जोडणे, शब्दकोश वापरणे, मराठीचे व्याकरण झुगारून परभाषेतील शब्द न वापरणे. भाषा समर्थपणे वापरण्यासाठी कोणतेही दोन मार्ग: शब्दाच्या मुळाकडे जाणे, भाषेची शक्तिस्थळे जाणणे. शब्दांची व्युत्पत्ती शोधण्याचे फायदे लिहा. भाषेतील गंमत जाणून घेता येते. खूप नवीन माहिती मिळते. शब्दांची पाळेमुळे किती दूरवर पसरलेली असतात हे कळते. आपल्याकडून भाषिक चुका होत नाहीत. शब्द मनात पक्का रुजतो. गावचे वर्तमानपत्र ढाळज आणि त्याची संपादक आजी. ढाळजेतून बातम्या प्रसारित होण्याची रीत: सर्व बातम्या प्रथम ढाळजेत यायच्या. ढाळजेत आलेल्या बातम्यांची शहानिशा होई आणि मग त्या गावभर जायच्या. आगळीच्या बाबतीतील दोन दिव्य: आगळ लावणे, आगळ काढणे. पाठात आलेल्या खेळांचे वर्गीकरण करा. बैठे खेळ: चिंचोके, गजगे, खापराच्या भिंगऱ्या, जिबल्या, मुंगळा. मैदानी खेळ: विटीदांडू, भोवरे, कुरीचा डाव, गोट्या, सूरपारंब्या. संत रामदास यांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी: अपकीर्ती सांडावी, सत्कीर्ती वाढवावी, सत्याची वाट दृढ धरावी. कधीही करू नयेत अशा गोष्टी: पुण्यमार्ग सोडू नये, पैज किंवा होड लावू नये, कुणावरही आपले ओझे लादू नये, असत्याचा अभिमान बाळगू नये. तुमच्यातील प्रत्येकी 3 गुण व 3 दोष शोधून लिहा. गुण: मी रोज व्यायाम करतो. मी खोटे बोलत नाही. मी आईला कामात मदत करतो. दोष: मला चटकन राग येतो. मी ताटात अन्न टाकतो. माझे अक्षर चांगले नाही. वसंत ऋतूतील महिने: फाल्गुन, चैत्र, वैशाख. चैत्राला दिलेली 2 नावे: वसंतात्मा, मधुमास. पिंपळ व मधुमालती यांचे मनोहरी दर्शन: पिंपळाला अर्ध्यापर्यंत वेढून टाकणाऱ्या मधुमालतीच्या गुलाबी गेंदांनी आणि पिंपळाच्या तांबूस पानांनी वनश्री डवरलेली होती. मधुमालती व पिंपळ यांची हिरवी फळे दाटीवाटीने फांद्यांना लगडलेली होती. घाणेरीची कोणतीही 2 वैशिष्ट्ये: उग्रगंध, 2 रंगांची फुले. साहित्यिक गिरिजा कीर यांच्या साहित्याची वैशिष्ट्ये: कथा: माणुसकीचे दर्शन घडते. कथा वाचकांना खिळवून ठेवतात. वास्तववादी चित्रणावर भर. चरित्रे: प्रत्येक चरित्रात महत्त्वाचा विचार मांडलेला आहे. मुलांना पचेल रुचेल अशी सोपी, हृदयाला हात घालणारी भाषा. महान लोकांचे कार्य समजून घेऊन तशी कृती करण्याची प्रेरणा देण्याची शक्ती. वस्तूंची माणसासारखी असणारी वैशिष्ट्ये: सेवक असतात. स्वच्छता आवडते. माणसासारखे लाडावणे. वस्तूंजवळ माणसासारख्या नसणाऱ्या गोष्टी: जीव, मन. कवीने वस्तूंवर मानवी भावनांचे केलेले आरोप: वस्तू सुखावतात. वस्तू सेवक असतात. लाड करून घेतात. वस्तू मरण पावतात. पानाची स्वभाव वैशिष्ट्ये: पान उच्च पदाचा खोटा अभिमान बाळगते. गवत पात्याला क्षुद्र मानते. गवताच्या पात्यासाठी पाठात आलेले शब्द:
व शब्दसमूह. चिमणे, चिडखोर बिब्बा, क्षुद्र, अरसिक, चिमुकले. रूपक कथेची वैशिष्ट्ये. रूपक कथा आकाराने लहान, अर्थघनत्व, आशय समृद्धी, सूचकता, नाट्यात्मकता, अलंकारिकता आणि संदेशपर्ता. वाच्यार्थ क्षणोक्षणी कमी कमी होत जाऊन लक्ष्यार्थ प्रभावीपणे सूचित होतो. गवत पात्याची स्वभाव वैशिष्ट्ये. निवांत झोपता येणे आणि झोपेत सुख स्वप्ने पाहणे हेच सर्वोच्च सुख गवत पाते मानते. सुख स्वप्ने भंग पावल्याची सतत तक्रार करते. चिडखोर. गळणारे पान व गवत पाते यांच्यात एकच जीवनरस आहे हे वास्तव गवत पाते समजून घेत नाही. होळीनंतर वातावरणात होणारा बदल. थंडी झपाट्याने कमी कमी होत जायची. आंब्याच्या झाडावर मोहोराचा घमघमाट पसरायचा. लेखिकेने बालवयात उन्हाळ्याच्या सुट्टीत अनुभवलेल्या गोष्टी. अंगणातले हजारी मोगऱ्याचे झाड. सकाळी सकाळी शनिवारवाड्यात जाऊन वेचून आणलेली बकुळीची फुले. माठातले वाळा घातलेले पाणी. आई आत्यांची कुरड्या पापड्यांची घाई. अंगणभर पसरलेली वाळवणे. कैरीची डाळ आणि पन्हे. पुस्तकांच्या वेगळ्या जगात लेखिकेला भेटलेल्या गोष्टी. न पाहिलेले देश, न पाहिलेली माणसे, न अनुभवलेले प्रसंग, न जुळणाऱ्या थक्क करणाऱ्या अनेक गोष्टी. लेखिकेला वाट पाहायला लावणाऱ्या गोष्टी. कोकिळाचा कुहूकुहू आवाज. परीक्षेनंतरची सुट्टी. गोष्ट, कवितांची पुस्तके. उंबराच्या झाडावर बसणारा पोपटांचा थवा. कविता. पोस्टमनची गुणवैशिष्ट्ये. नुसते पत्र पोहोचवणारा सरकारी नोकर नाही, भला माणूस आहे. माणसा माणसांमध्ये भावनेचे नाते निर्माण करणारे पूल आपल्या मुलाला दाखवतो. म्हातारीची वाट पाहणे सुख करणारी रीत जाणतो. भातुकली खेळताना मुलगी या दोन गोष्टी करते. बाहुलीला मांडीवर घेऊन थोपाटते आहे. भातुकलीच्या गॅसवर भाताचा आधण ठेवते. खेळणारा मुलगा चेंडू प्रथम उंच उडवतो, नंतर हातात झेलतो. मन लावून कला सादर करणारे उतार्यात उल्लेखलेले दोन कलावंत. सुदर्शन पटनायक, बिस्मिल्लाह खान. विद्यार्थ्याच्या आयुष्यातील पुढच्या वर्षीच्या घडामोडी. विद्यार्थी शाळा संपवून कॉलेजात जातील. आयुष्यात कोण व्हायचं हे ठरवण्याची वेळ येईल. पाठाच्या आधारे खालील व्यक्तींचे महत्त्व स्पष्ट करा. खेळपट्टीची काळजी घेणारा. त्याच्याकडून खेळपट्टीचे स्वरूप समजून घेता येते, कारण सामन्याचा निर्णय ठरविण्यात खेळपट्टीचा खूप मोठा वाटा असतो. नर्स. नर्सचे काम डॉक्टरांचं काम आहे इतकेच महत्त्वाचे असते. शिपाई. चांगले काम करून कौतुकास पात्र ठरू शकतो. वृक्ष संवर्धनाचे फायदे. वृक्षांची सावली मिळते. वृक्ष हवा शुद्ध ठेवतात. फुले, फळे, लाकूड, औषधे इत्यादी देतात. जमिनीखालील पाणी पातळी टिकवून ठेवतात. आप्पांनी विद्यार्थ्यांकडून त्यांच्या भावी जीवनाबद्दल व्यक्त केलेल्या अपेक्षा. मुलांनी वृक्षप्रेम जोपासावे. गायनादी कलांकडे लक्ष द्यावे. एखाद्याने लेखक व्हावे. शेतीकडे सुद्धा लक्ष द्यावे. आप्पांनी विद्यार्थ्यांकडून त्यांच्या भावी जीवनाबद्दल व्यक्त केलेल्या अपेक्षा. लोकांनी नाव घ्यावे असे काम केले पाहिजे. कोणतेही काम मन लावून करावे. जे काही करणार ते जगात सर्वोत्तम असले पाहिजे. इतरांपेक्षा काहीतरी वेगळे केले पाहिजे. सहसंबंध स्पष्ट करा. बीचे झाड होणे. बीज माती जोपासते, झाड होते. माणसाचे माणूसपण जागे होणे. माणूस, प्रगल्भता, माणुसकी. अरुणिमाच्या कुटुंबातील अन्य व्यक्ती. आई, धाकटा भाऊ.
अरुणिमाचा ध्येयवादी दृष्टिकोन स्पष्ट करणाऱ्या कृती. फुटबॉल व व्हॉलीबॉल या खेळांची नॅशनल चॅम्पियनशिप मिळवली. खेळाशी जोडलेली राहण्यासाठी CISF मध्ये नोकरी मिळवण्याचा प्रयत्न केला. दरोडेखोरांनी अरुणिमाला चालत्या गाडीतून बाहेर फेकले. या घटनेचे परिणाम. शेजारून भरधाव जाणाऱ्या रेल्वे गाडीवर अरुणिमा आदळली व गाडीच्या वेगामुळे हवेत उडून 2 धावपट्ट्यांच्या मध्ये जाऊन पडली. धावपट्टीवरचा पाय बाजूला घेण्याआधीच रेल्वे गाडी अरुणिमाच्या पायावरून गेली. एकूण 49 गाड्या त्या रात्री अरुणिमाच्या पायावरून गेल्या. एका पायाचा तर गुडघ्यापासून खाली चक्काचूर झाला होता. बरेलीच्या हॉस्पिटलात सुरुवातीलाच जाणवलेल्या उणिवा. भूलतज्ज्ञ नव्हता. पुरेसे रक्त उपलब्ध नव्हते. प्रसारमाध्यमांमध्ये अरुणिमाबद्दल उठणाऱ्या वावड्या. प्रवासाचे तिकीट नसल्याने अरुणिमाने रेल्वेतून उडी मारली. अरुणिमाने आत्महत्येचा प्रयत्न केला. चारित्र्य संपन्न बनण्यासाठी आवश्यक असणाऱ्या गोष्टी. सुसंगतीत राहावे, सुविचार ऐकावे, बुद्धीचा कलंक झडावा. टाळल्या पाहिजेत अशा गोष्टी. विषय वासना नको, दुराभिमान नसावा, निश्चय ढळू नये. मन वाईट गोष्टींकडे वळू नये म्हणून करायच्या गोष्टी. मन भवचरित्रावर जडवावे, मनातील निश्चय ढळू देऊ नये. भजन करताना मन विचलित होऊ नये, मन मलिन होऊ देऊ नये. महर्षी कर्वे यांना अपेक्षित असलेले स्वातंत्र्य प्रकार. राष्ट्रीय स्वातंत्र्य, संपूर्ण स्वातंत्र्य. महर्षी कर्वे यांचे स्त्री स्वातंत्र्याबद्दलचे विचार. स्त्रियांना गुलामीतून मुक्त करायचे असेल तर देशाला संपूर्ण स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. आपण गुलाम आहोत याचे स्त्रीला भान आले पाहिजे. स्त्रीने शिक्षण घेतलेच पाहिजे. शांतपणे, शोषिकपणे व सहिष्णू वृत्तीने स्त्री शिक्षणाची चळवळ केली पाहिजे. महर्षी कर्वे यांची प्रेरणास्थाने. पंडिता रमाबाई यांचे जीवनचरित्र. ईश्वरचंद्र विद्यासागर यांचे जीवनकार्य. महर्षी कर्वे यांची स्त्रियांबाबतची स्वप्ने. स्त्री स्वाभिमानी बनली पाहिजे. उच्च विद्याविभूषित होऊन पुरुषांशी स्पर्धा केली पाहिजे. स्त्रीला पुरुषाइतकेच स्वातंत्र्य मिळाले पाहिजे. स्त्री शिकली पाहिजे. स्थितप्रज्ञाची लक्षणे. स्वतःच्या सुखदुःखात अविचल राहतो, दुसऱ्याच्या सुखात सुखी होतो, दुसऱ्याच्या दुःखात दुःखी होतो. चीड आणणारा विरोधाभास. एकीकडे सरस्वतीला म्हणजे एका स्त्रीला वाङ्मयाची जननी मानतो, दुसरीकडे स्त्रीला निरक्षर अज्ञानी ठेवतो. स्त्री शिक्षणाच्या प्रसारासाठी केलेले प्रयत्न. 1916 साली भारतातील पहिले महिला विद्यापीठ स्थापन केले. जगभर स्त्री शिक्षणासाठी सभा घेतल्या. जगभर प्रवास करून कर्व्यांनी सर्वत्र शिक्षणाचे महत्त्व बिंबवले. केस काळे असल्याबद्दलची प्रशंसा. लेखकावरील परिणाम. प्रशंसा ऐकून लेखकाला बरे वाटते. लेखकांची प्रतिक्रिया. लेखक हसतात व गप्प बसतात किंवा दुसरा विषय काढतात. 3ऱ्या मजल्यावरून पावसाळ्यात लेखकाला दिसलेली दृश्य. भिंतीच्या व कौलारांच्या उंच सखल व उभ्या आडव्या रांगा समोर दिसतात. कधी कधी पाऊस रिमझिमतो, कधी कधी पाऊस धो-धो कोसळतो. पावसाळ्यात दिशा धुसर बनतात. 3ऱ्या मजल्यावरून उन्हाळ्यात हिवाळ्यात दिसणारे दृश्य. रहदारी सुरू झालेली असते. झाडे, जमीन, टेकड्या त्यांच्यावर पडलेल्या प्रकाशामुळे विविध रंग वातावरणात चमचमत असतात. माणसांचे, वाहनांचे विविध आवाज सुरू झालेले असतात. लेखक सर्वकाळ विचार करताना शोध घेणाऱ्या गोष्टी. नव्या नव्या कल्पना. अर्धवट सुचलेल्या कल्पनांच्या आकृती पूर्ण करण्यासाठी आवश्यक शब्द. मनातले गाणे असे म्हटल्यावर तुम्हाला सुचणाऱ्या कल्पना.
आई-वडिलांविषयी कृतज्ञताभाव, गुरुजनांविषयी आदर, मित्रमैत्रिणीबद्दलचा जिव्हाळा, देशप्रेम, मातृभूमीचा अभिमान. जरासे खोदावे यांसाठी, पाण्यासाठी, झऱ्यासाठी. मनात या गोष्टी असतात. गाणे, तळी. लेफ्टनंट स्वाती महाडिक, त्यांचे शिक्षण BSc, MSW, B.Ed, अनेक व्यावसायिक अभ्यासक्रम. त्यांचा निर्धार, पतिनिधनानंतर सुखासीन आयुष्य जगण्याची संधी नाकारून सैन्यात जाण्याचा निर्धार. मुलांनाही सैन्यात दाखल करण्याचा निर्धार. त्यांचा स्वभाव धाडसी, देशप्रेमी, निग्रही, करारी, दुःखावर मात करण्याची क्षमता, निष्ठावान, काम समजून घेण्याची वृत्ती. पाखराला या गोष्टी ओलांडायच्या. दरी, डोंगर, हिरवी राने, सरिता, सागर. घरातील बदल. घरात श्रमदेव अवतरतात. घर प्रसन्नतेने नटते. लेखकांच्या घरातील त्रिवेणी संगमाचे घटक. रुपाली, दीपाली, सोनाली. लेखकाने निवडलेल्या पिलाची वैशिष्ट्ये. जन्म होऊन 2 महिने झाले होते. इतर पिलांपेक्षा सशक्त, कमी फिस्कारणारे व शांत स्वभावाचे. लेखकांनी सांगितलेले वाघसिंहाची वैशिष्ट्ये. पिल्ले 2 वर्षाची झाली की पूर्ण ताकदीचे होतात. 2 वर्षानंतर पिल्लांना शिकवणे, माणसाळवणे कठीण असते. रुपाली व सोनाली यांचे सुरुवातीचे 3-4 दिवसांतले वागणे. रुपाली सोनालीवर भुंकायची. सोनाली फिस्कारून रुपालीवर धावायची. रुपाली व सोनाली यांच्यामधील दोस्ती. एकत्र बसणे, फिरणे, झोपी जाणे सुरू झाले. जेवण एकत्र होऊ लागले. रुपाली रुबाबात पुढे चाले. सोनाली समजूतदारपणे पाठीमागून चाले. दोघीही लेखकाच्या झोपू लागल्या. झोपी जाण्यापूर्वीचे सोनालीचे लेखकांशी होणारे वर्तन. सोनाली लेखकांचे तोंड चाटायची, केस चाटायची. पंजाने लेखकांचे केस विस्कटायची. सोनाली आणि रुपाली यांची झोपण्यापूर्वीची दंगामस्ती. दोघीही बिछान्यात चक्क नाचत कुदत. थकल्यावर झोपण्यासाठी आपापली जागा पकडत. रुपाली फुस्स करून अंग टाकी व झोपी जाई. सोनालीला लगेच झोप येत नसे. तिला लहान मुलासारखे थोपटावे लागे. मग ती झोपी जाई. सोनाली 1 वर्षाची झाली तेव्हा तिचा आहार. रोज 3.5 किलो मटण, 1 लिटर दूध व 4 पोळ्या. हॉटेल उद्योगासाठी न्यू एज रोबो या कंपनीने बनवलेले रोबो. वेटर, आचारी, स्वीपर, मॅनेजर. रोबोचा फायदा: खाण्यापिण्याचा खर्च नाही, पगाराचा खर्च नाही, कामचुकारपणाचा प्रश्न नाही, मानवी वेटरच्या दुप्पट काम. हॉटेलमधील मनोज या वेटरच्या अंगचे गुण: प्रामाणिकपणा, प्रसंगावधान. दुकानातील रोबोची वैशिष्ट्ये. रोबो हुबेहूब माणसासारखे दिसतात, वागतातही माणसासारखे. त्यांची किंमत प्रत्येकी 1 लाख रुपये. सर्व्हिसिंगचा खर्च दर 2 महिन्यांनी 2,500 रुपये. रोबोला नकार देण्यामागील सोमनाथची कारणे. किंमत जास्त असून ती परवडणारी नाही. रोबोला वेटरची सर्व कामे करता येणार नाहीत. वेटरांबाबतच्या नकारात्मक बाबी. वेटरांचा कामचुकारपणा, भांडण करणे, दांड्या मारणे. वेटरांचा प्रश्न कायमचा निकालात काढण्यासाठी खरेदी केलेले 4 रोबो वेटर. रामू, श्यामू, दीपू, विजू. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी नाकारलेली गोष्ट. मळवाट. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे स्वागत करणारे खाचखळगे. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केलेले कार्य.
परिस्थितीवर मात करून नवा इतिहास घडवला. मूक समाजाचे नेतृत्व केले. बहिष्कृत भारत जागा केला. चवदार तळ्याचा संग्राम केला. संतांच्या विभूती जगाचे कल्याण साधू पाहणाऱ्या, जगावर उपकार करण्यासाठी देह झिजवणाऱ्या. संत साहित्याचा आत्मा भक्ती, समाज प्रबोधन, समाज कल्याण. संत निवृत्तीनाथांच्या मते ग्रंथांच्या सुरुवातीला मंगलाचरण, ग्रंथांच्या अखेरीला प्रार्थना. अपयशी माणसासाठी संतांनी केलेले मार्गदर्शन. धर्मकृत्यांसाठी पैसे खर्च करण्याऐवजी तेच पैसे खर्च करून शिक्षण घ्यावे. स्वतःच स्वतःचा उद्धार करण्यासाठी पुढे सरसावले पाहिजे. सर्वांनी ग्रंथांचा अभ्यास केला पाहिजे. नेहमी सत्य तेच मांडावे. संतांनी माणसांकडून अपेक्षित असलेल्या आदर्श कृती. विनम्रता जोपासावी. सहृदय मनाने समरस झाली पाहिजे. परस्पर सहकार्यातून मानवी जीवनाचे कल्याण साधावे. अज्ञान नाहीसे करावे. संतांनी सांगितलेले मैत्रीचे निकष. सहृदय मनाने समरस होणे. दुसऱ्याच्या आनंदात आनंद मानणे. दुसऱ्यांच्या दुःखात त्याला आधार देणे. आपपरभाव न मानणे. तुकडोजी महाराजांचा संदेश. अज्ञान नाहीसे करा. ज्ञानविज्ञानाची कास धरा. ग्रंथ वाचन करा. सत्य तेच बोलावे. संतांच्या शिकवणुकीतील मूल्ये. माणुसकी जोपासणे. एकोप्याने राहणे. दुसऱ्याच्या उपयोगी पडणे. सुसंस्कारांची जोपासना करणे आणि लोकांना त्रास न देणे. त्यांना न दुखावणे.